नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे गीता म्हणत असते की मी काय म्हणते तुला मानसी, तुला जर हे नातं नसेल टिकवायचं ना तर तसं सांग ना. तसं तू तेजस भाऊजींना सुद्धा स्पष्टपणे सांग की तुला हे नातं टिकवायचं नाही आहे म्हणून. मी तेजस भाऊजींची मोठी वहिनी म्हणून मी त्यांना सांगेन की तुम्हाला आता इथे यायची गरज नाही आहे, कारण मानसीला तुमच्याबरोबर कुठल्याही पद्धतीचं नातं आता ठेवायचं नाही आहे, बरोबर की नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, गीता म्हणत असते की पण फक्त मनापासून एका प्रश्नाचं उत्तर दे मला तू मानसी. कधीच तुला तेजस भाऊजींनी या गोष्टीबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला नाही का? त्यांनी कधीच तुला विश्वासात घेऊन हे सत्य सांगितलेलं नाही आहे का? तेव्हा इथे मानसीला आठवतं, एकदा बोलता बोलता तेजसने तिला सांगितलेलं असतं की मी तुमच्या वडिलांना फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून. असं आता त्याने किती वेळा तरी सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण जेव्हा इथे तेजस तिला सत्य सांगतो तेव्हा मानसीला ते खोटंच वाटतं आणि मानसी त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. उलट ती तेजसला म्हणते, काही मस्करी करताय तुम्ही तुम्ही माझ्या वडिलांना, तुम्ही माझ्या बाबांना फसवायला का बरं जाल, असं उलट इथे मानसीच तेजसला म्हणालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गीता म्हणत असते, हे बघ मानसी, तुला काय तो एक निर्णय घ्यावाच लागणार आहे, पण हे बघ, जो काही निर्णय घेशील ना मग परत तुला मागे फिरता येणार नाही या. आणि जेव्हा तू एखादा ठोस निर्णय घेशील ना तेव्हाच हे रोपटं मी फेकून देईन, अगदी कायमचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुनंदा खूप चिडलेली असते. सुनंदा म्हणत असते की तेजस, इथेच आता बसून राहा, अजिबात जागेवरून उठायचं नाही आहे. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की आई, तू मला इथे जबरदस्तीने बसवून ठेवू शकत नाही. आणि संपतराव कुठे आहेत? संपतराव कुठे आहेत? तो संपतरावांना आता बाहेर बघायला जात असतो. तेवढ्यातच सुनंदा म्हणत असते, तेजस तू शांत राहा, जरा शांत राहा. काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? आणि आज जो मूर्खपणा करण्याचा जो काही तू प्रयत्न केला आहेस ना, परत जर तसा तू वागलास ना, स्वतःवरती जर हा गुन्हा घेतलास आणि स्वतःला अटक करायला गेलास तर मी काय करेन ना काही सांगता येत नाही. चल इथे उभा राहा. आणि ती चप्पल घेते आणि आल्या गेल्याची भूताखेताची जर दृष्ट लागली असेल तर ती नजर काढत असते. तेव्हा इथे तेजस म्हणतो की भूताखेताची नजर नाही लागत मला, कशाला भूताखेताची नजर काढतेस. तेव्हा इथे तेजस तिच्या हातातून चप्पल घेतो आणि बाहेर फेकून देतो. त्यानंतरला इथे आता गायत्री म्हणत असते, बघताय ना तुम्ही सासूबाई, ऐकतोय का तुमचा मुलगा? मी म्हणाले होते ना तुम्हाला की त्याच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे. अहो खरंच झाला आहे परिणाम, नाहीतर तो असा वागेल का? कसा विचित्रसारखा वागतोय बघा. अहो माणसं इथे वेड्यासारखी वागतात, आपापसात बोलतात, पण कोणी पोलीस स्टेशनला जाऊन स्वतःवरती गुन्हा नाही दाखल करत. हा तर तेच करतोय. मी म्हणाले होते ना तुम्हाला, मी पुराव्यांसकट इथे सिद्ध करून दाखवेन की तेजस मनोरुग्ण आहे, त्याच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे, हे मी खरंच सांगते. तेव्हा इकडे सुनंदा म्हणत असते, नाही या सुनबाई, तू उगाच माझ्या मुलाच्या बाबतीत काहीही बोलू नकोस. त्याच्या डोक्यावरती परिणाम झालेला नाही आहे, तो जरा खचून गेला आहे म्हणून. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, पण खरंच तुमच्या सुनेमध्ये काही ताकद आहे हो. म्हणजे एवढ्या चांगल्या शिकले सवरलेल्या माणसाला, इतक्या हुशार माणसाला तिने मनोरुग्ण करून सोडले, बरोबर की नाही. अहो तुमची सुनबाई गेली आहे ना मानसी हे घर सोडून, म्हणून तेजाची ही अवस्था झाली आहे, डोक्यावरती परिणाम झाला आहे त्याच्या, आणि हे लवकरच मी सिद्ध करेन. म्हणून म्हणते, त्याच्यावरती आता एवढी मोठी जबाबदारी आहे की त्याला इथे स्वतःचं काही कळत नाही आहे. मग तुम्ही त्याला प्रॉपर्टीची जबाबदारी का देताय? त्याला प्रॉपर्टीमधून बेदखल करून टाका, माझं ऐका. त्यानंतर तेजस म्हणत असतो की आता हे संपतराव कुठे गेले? कुठे गेले संपतराव? अहो संपतराव. तेव्हा इथे संपतराव म्हणतात, अहो जावई बापू, अहो इथे बसले हो मी. तेव्हा तेजस म्हणतो, बरं झालं तुम्ही इथे बसलात, नाहीतर आई काय करत होती बघितलं ना तुम्ही. चप्पल घेतली होती तिने आणि म्हणत होती की आल्या गेल्याची भूताखेताची नजर नको लागायला. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही भूत आहात आणि जर आईने इथे नजर काढली असती तर तुम्ही गायब झाला असतात ना. मला वाटलं तुम्ही गायब होत आहे की काय, म्हणून तिच्या हातातून चप्पल घेतली आणि फेकून दिली, नजर नाही काढून दिली तिला. तेव्हा इथे संपतराव म्हणतात, नाहीतर काय, आईच्या इथे नजर काढण्यामध्ये खूप पावर असते. म्हणजे अक्षरशः भूतखेचसुद्धा आता बाजूला होऊ शकतो. तुमच्या आईने जर नजर काढली असती तर मी इथून आता निघूनच गेलो असतो, असं सुद्धा इथे आता संपतराव म्हणत असतात.
त्यानंतर इथे तेजस म्हणतो, संपतराव पण मला कळत नाही आहे मी नक्की करू तर काय करू. आता इथे मानसीचं म्हणणं आहे की मी तुमचा खून केला आहे, मग मी स्वतःला इथे शिक्षा करून घ्यायला गेलो तर त्या मला स्वतःला शिक्षासुद्धा करू देत नाही आहेत, मग मी करू तर काय करू तुम्ही सांगा बरं. तेव्हा संपतराव म्हणतात, हे बघा तुम्ही ना थोडेसे इथे आता पेशन्स ठेवा, थोडा संयम ठेवा तुम्ही. त्यानंतरला गायत्री म्हणत असते की बघताय ना तात्या, सासूबाई बघताय ना, तेजसच्या डोक्यावरती इतका परिणाम झाला आहे ना की तुम्ही आता त्याला या प्रॉपर्टीचा मालक ठेवताय, तुम्ही त्याला ही प्रॉपर्टी सांभाळायला देताय. अहो कशाला, एक काम करा, प्रॉपर्टीच्या पेपरवरती त्याची सही घ्या आणि त्याला बेदखल करून टाका, त्याच्या नावावरती तुम्ही या घराचा हिस्सा ठेवू नका असं मला वाटते. तेव्हा सुनंदा म्हणत असते, हे बघ सूनबाई, माझ्या लेकाच्या विरोधामध्ये एक शब्दसुद्धा बोलू नकोस हा. का बोलतेस तू असं की तो मनोरुग्ण आहे म्हणून, त्याच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे म्हणून त्याच्या विरोधात एक शब्दसुद्धा मी खपवून घेणार नाही. तेव्हा गायत्री म्हणते, मी बोलणार. का नको बोलू मी, तुम्ही सांगा ना, का नको बोलू मी. अहो तो आहे मनोरुग्ण, कसा विचित्र वागतो, एकट्यात बोलतो. बरं ठीक आहे, माणूस मनोरुग्ण एकट्यात बोलतो ठीक आहे, अहो पण स्वतःच्या विरोधामध्ये तक्रार कोण नोंदवतं, हा स्वतःच्या विरोधामध्ये तक्रारसुद्धा नोंदवतो. कळते का तुम्हाला. अहो स्वतःला अटक करून घ्यायला गेला होता तो, मग आता तो मनोरुग्ण नाही आहे का सांगा बरं मला. त्याच्या डोक्यावरती खरंच परिणाम झाला नसेल असं वाटतं तुम्हाला. त्यानंतर तेजस म्हणत असतो की नाही, मी मानसीला भेटायला जाणारच. मी त्यांना सांगणार आहे की तुम्हाला माझा राग येतो ना, मी तुमच्या वडिलांचा खून केला आहे ना, माझ्यामुळे तुमचा मृत्यू झाला आहे ना हृदयविकाराने, मग आता मला शिक्षा झाली पाहिजे. मी स्वतः पोलीस स्टेशनला जाईन आणि मी स्वतःला शिक्षा करून घेईन. जर मानसीने मला शिक्षा नाही केली तर मी स्वतःला शिक्षा करून घेईन, हे मात्र नक्की. तेव्हा इथे संपतराव म्हणतात, अहो जावई बापू जरा शांत व्हा ना आणि स्वतः संयम ठेवा. मी सांगितले ना, जरा वेळ जाऊ द्या, वेळ गेल्यानंतर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील. हे बघा, मानसी या घरामध्ये परत येणार, मला माहिती आहे ना. ती आता रागवली म्हणून, तिचा राग एकदा का गेला ना की ती शांत होऊन या घरामध्ये परत येणार. अहो माणूस कुणावरती रागवतो, ज्या माणसावरती आपला विश्वास असतो, ज्याच्यावरती आपलं प्रेम असतो आणि तो माणूस विश्वासघात करतो असं आपल्याला जेव्हा वाटतं ना, तेव्हा आपण त्या समोरच्या व्यक्तीवरती चिडतो ज्याच्यावरती आपलं प्रेम असतं. तसंच आता मनुताईचं झाले. मनुताईचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, त्याच्यामुळे ती तुमच्यावरती चिडली आहे. म्हणून ती चिडले याचा अर्थ असा होत नाही की तिचं प्रेम कमी झाले, तिची काळजी कमी झाली. उलट लांब झाल्यानंतर अजूनच एकमेकांची काळजी वाटत असते आणि मनुताईला तुमची काळजी वाटते, कारण तिचं प्रेम आहे ना तुमच्यावरती. तेव्हा तेजस म्हणतो, हो ना, म्हणूनच मी म्हणतोय, जर प्रेम करतात माझ्यावरती तर लवकर येऊ दे ना घरी, नाहीतर मीच जातो त्यांना भेटायला. तेव्हा सुनंदाई त्यांनी म्हणते, अजिबात नाही, तू आता कुठेही जायचं नाही आहे, कळलं तुला. आणि हे बघ तेजस, ती गेली आहे ना घर सोडून, आता ती येऊ दे नाहीतर नको येऊ दे, तिने तुझं तोंड बघू दे किंवा नको बघू दे, पण तू मानसीला भेटायला जायचं नाही, कळलं तुला. तेव्हा तेजस म्हणतो, आई हे काय बोलतेस तू. संपतराव बघताय नाही काय बोलतेय, तू मला तुझ्या सुनेपासून वेगळं राहायला सांगतेस. तेव्हा इथे सुनंदा म्हणते, तेजस अरे काय करतोयस तू, कुणाशी बोलतोयस. अरे कळते का तुला, ती गायत्री म्हणते की तू मनोरुग्ण आहेस म्हणून तू एकट्यात बोलतोस, स्वतःवरती तू गुन्हा नोंदवतोस, तुझ्या डोक्यावरती परिणाम झाला आहे असं ती गायत्री म्हणत असते. आणि तू तसंच का बघतोयस रे, मला काळजी वाटते तुझी. कुणीही नसताना तू कुणाशी बडबडत असतोस, काय एकट्यात बडबडतोयस तू. तेव्हा तेजस म्हणत असतो, आई तू गप्प बस. अगं तुला दिसत नाही आहे का, संपतराव असतात माझ्याबरोबर आणि ते माझ्याबरोबर बोलत असतात. हे बघ, तू आता मला काही समजवू नकोस, कळलं ना तुला. तू काही बोलू नकोस इथे मानसीला. तेव्हा ती म्हणते, मी बोलणार. मानसी तुला सोडून गेली आहे ना, तिला वाटते ना की तू तिच्या वडिलांना फसवलेस म्हणून, तू तसं काही केलेलं नाही आहेस. हे बघ, मला माहिती आहे, संपदाताईंनी मला सांगितलं आहे, तिच्या वडिलांची मदत करण्यासाठी तू असली दागिने गहाण ठेवून नकली दागिने घेऊन आलास, पण ते तात्पुरतं करणार होतास ना तू. आता ते सत्य त्या लोकांना कळलं आणि त्या क्षुल्लकच्या गोष्टीसाठी त्यांनी लग्न मोडलं. त्याच्यामध्ये तुझी काय चुकी होती आणि त्या लोकांना काय फरक पडत होता की त्यांच्याकडे तर खूप पैसा अडका होता ना, मग त्यांनी लग्न का मोडलं. कदाचित त्यांना हे लग्न होऊच द्यायचं नसेल म्हणून तर हे लग्न मोडलं असेल ना त्यांनी. त्याच्यामध्ये तुझी काय चुकी आहे तेजस, तुझी काही चुकी नाही आहे. तू स्वतःला दोष देणं बंद कर, मी आत्ताच तुला सांगते. आणि अजिबात त्या मानसीला परत भेटायला जायचं नाही. घे माझ्या डोक्याची शपथ, आत्ताच्या आता माझ्या डोक्याची शपथ घ्या आणि म्हण की मानसीचं तोंड बघणार नाहीस, तिला परत भेटायला जाणार नाहीस. तेव्हा तेजस म्हणतो, आई अगं हे काय बोलतेस तू, तुला खरंच असं वाटतंय का
की मी मानसीला भेटायला जाणार नाही, मी त्यांना भेटायला जाणार. अगं बायको आहे ती माझी आणि त्या माझ्यावरती रागवल्यात म्हणून मी भेटायला जायचं नाही. तेव्हा सुनंदा म्हणते, नाही तू असा नाही ऐकणार ना. आणि ती बाहेर जाते आणि सरळ कडी लावून घेते बाहेरून आणि म्हणते, राहा आता आतमध्ये, आता तू अजिबात मानसीला भेटायला जायचं नाहीस. त्यानंतर इथे संपतराव म्हणत असतात की तेजसराव, अहो तुम्ही शांत व्हा. कारण तेजस म्हणत असतो, आई दरवाजा उघड आई, अगं का तू मला डांबून ठेवलेस. तेव्हा संपतराव म्हणतात, तेजसराव तुम्ही शांत व्हा. हे बघा तुम्हीच आता मनुताईला घरी घेऊन येणार, ते सुद्धा मानाने, तिला अगदी समजवून. तुम्ही नका काळजी करू. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मानसीला तेजसच्या ऑफिसमधून कॉल आलेला असतो. तेव्हा ते म्हणत असतात की तुम्ही इथे मिसेस प्रभू ना. तेव्हा मानसी म्हणते हो. तेव्हा ते म्हणत असतात, अहो तेजस प्रभू लग्नाला सुट्टी घेतली तिथून ते कामावरतीच आलेले नाही आहेत. किती खाडे झालेत त्यांचे, ते कधीपासून जॉईन करतायत, काही सांगाल का. तेव्हा मानसी म्हणत असते की मला नाही माहिती, तुम्ही त्यांनाच कॉल करा ना. तेव्हा ते म्हणतात की त्यांचा फोन लागत नाही आहे, फोन स्विच ऑफ येतो आहे, म्हणून मग त्यांनी पर्यायी नंबर म्हणून तुमचा नंबर दिला होता, त्याच्यावरती आम्ही कॉल केला. तुम्ही प्लीज त्यांच्याजवळ बोलणं करता का, नाही तर माझं बोलणं करून द्या, त्यांना सांगतो आहे की त्यांना जॉईनिंग करायचं आहे म्हणून. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, हे बघा तुम्ही फोन ठेवा, हवं तर नंतर ट्राय करा. त्यानंतर मानसी म्हणत असते, काय माणूस आहे हा, लग्नाला सुट्टी घेतली आहे तेव्हापासून कामावरती गेलेला नाही आहे, इतके खाडे करतो आहे, त्यांचं कामामध्ये मन लागत नसेल का, असाही प्रश्न आता मानसीला पडतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता गायत्रीने काढलेली असते आपली फाईल, त्याच्यामध्ये स्वातंत्र्य सूर्य या आता पेपरमध्ये जो काही तिच्या वडिलांच्या विरोधामध्ये लेख छापून आलेला असतो तो ती वाचत असते आणि ती म्हणत असते की बाबा तुम्हाला माहिती आहे का, फायनली आता आपल्या सगळं काही मनासारखं होणार आहे. तुम्हाला माहिती आहे हे प्रभुनिवास आहे ना, ते हळूहळू आता खचत खचत चालले, पूर्ण खचून खचून चालले आणि एक दिवस असा येईल ना बाबा की हे पूर्ण घर आहे ना, हे जमीन दोस्त झालं असेल, पूर्ण ते घर आता पोखरून पोखरून खाली कोसळलेलं असेल आणि तेव्हाच तुम्हाला न्याय मिळेल बाबा आणि माझ्या मनाला शांतता, तेव्हा तुम्हाला न्याय मिळेल आणि मला इथे सुख शांती मिळेल. आत्तापर्यंत मी हे जे काही करते ना, हे घर उद्ध्वस्त करण्यासाठीच तर करते. हे घर जेव्हा जमीनदोस्त होईल तेव्हाच माझ्या मनाची शांतता होईल आणि त्याला आता सुरुवात झाली आहे बाबा. त्यानंतर इथे तेजस म्हणत असतो, आई दरवाजा उघड, आई मी म्हणतोय ना दरवाजा उघड. तरीसुद्धा इथे सुनंदा दरवाजा उघडायला काही तयार नसते. तेव्हा तिथे आलेला असतो तो म्हणजे सूरज. सूरज म्हणतो, काय रे तेजस काय झालं, तू अडकलायस का आतमध्ये, थांब मी दरवाजा उघडतो. पण तुला असं बाहेरून कडी लावून कुणी ठेवलं आहे. तेव्हा तेजस म्हणतो, अरे आईने ठेवले मला बंद करून, तू पहिला कडी खोल बरं. तेव्हा तेजस म्हणतो, हा खोलतो असं सूरज आता त्याला म्हणत असतो. तेव्हा इथे सुनंदा येते आणि सूरजला म्हणत असते, सूरज बाजूला हो, खबरदार जर कडी खोलीस तर तेजसला मी इथे आतमध्ये बंद करून ठेवले, अजिबात कुणीही कडी उघडण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. आधी तू माझी शपथ घे तेजस की तू मानसीला भेटायला जाणार नाहीस म्हणून. जर तू माझी शपथ घेतलीस तरच मी तुला बाहेर काढेन. त्यानंतर इथे आता गायत्री म्हणत असते की प्रत्येक वेळेला मी हे प्रभू निवास उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असते. आतासुद्धा हे लोक चांगले खचून गेलेले आहेत. या तेजसने सुद्धा आहे ना नाकास माझ्या इथे आता 9 करून ठेवलेत. काय गरज होती याला आता इकडे स्वतःच्या नावावरती प्रॉपर्टीचा हिस्सा ठेवायची. याने सुद्धा सही करून टाकली असती तर कधीच हे घर मी पाडूनसुद्धा टाकलं असतं, पण तो काही सही करायला तयार नाही आहे. आणि तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की करू तर काय करू. ह्या तेजसने पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम केलं होतं, पोलीस स्टेशनला जाऊन स्वतःच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला होता, पण ती मानसी तिथे गेली आणि तिने त्याला परत एकदा वाचवलं. त्यानंतरला हळदी कुंकूसुद्धा त्याचसाठी ठेवलं होतं. हळदी कुंकवामध्ये सगळ्या प्रभूंचा मी अपमान करेन असं ठरवलं होतं, पण शेवटीला हळदी कुंकूमध्ये सुद्धा येऊन त्या मानसीने सगळ्यांचा इथे अपमान होण्यापासून सगळ्यांना वाचवलं. म्हणजे जरी आता मानसी घरातून बाहेर गेली आहे ना, तरीसुद्धा तिच्या मनामध्ये प्रभू कुटुंबाबद्दल आणि प्रभू माणसांबद्दल, तेजसबद्दल जे काही प्रेम आहे ना ते अजूनही तसंच आहे आणि ते प्रेम आता निघून जाईल असं सुद्धा काही वाटत नाही. त्यानंतर इथे आता गायत्री म्हणत असते की चला आता मानसी आणि तेजसच्या नात्यावरती आता शेवटचा घाव घालण्यासाठी एक व्यक्ती आता येऊ शकते. तेव्हा इकडे आता गायत्री त्या व्यक्तीला फोन करते. तेव्हा तो म्हणतो की मला तर तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला होतात ना, आज माझी आठवण तुम्हाला कशी काय आली.
तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता मानसी ज्या ऑफिसमध्ये काम करत असते ते आता सर म्हणत असतात की एक छोटी ॲडव्हर्टाईजमेंट आहे, ती आपल्याला करायची आहे यांच्याबरोबर. तेव्हा इकडे आता मानसीची आणि रणजितची आता सर ओळख करून देत असतात. रणजितला इतक्या महिन्यानंतर बघितल्यानंतर मानसीच्या पायाखालची जमीनच सरकते.